चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा डोसा। त्यासाठी सर्वप्रथम लागणारं साहित्य तुम्ही बघून घ्या एकदा। आता हे आपण पाण्यामध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहेत सगळे, आणि बटाटे उकडेपर्यंत आपल्याला ही उडदाची डाळ आपण भिजू घातलेली आहे, आणि हे तांदूळ आपल्याला हे दोन्ही एकत्र करायचे आहेत। आता हे मी रात्रीच भिजवून ठेवलेले होते। आणि एक ही सिक्रेट आहे की तुमचा डोसा बिघडला नाही पाहिजे आणि तुटलाही नाही पाहिजे, थोडाही आणि पातळही झाला पाहिजे। त्यासाठी तुम्ही शाबू 1 चमचाभर शाबू टाकायचा त्याच्यामध्ये, भिजवायचा सकाळी, आणि तो मिक्सरमधून काढायचा। खूप छान असे डोसे होतात। आता हे बघा, आपले बटाटे उकडलेले आहेत। आपण हिरवी मिरचीची पेस्ट ती काढून घेतलेली। आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचे सगळे, आणि आपण बटाटे सोलून घेऊ। आणि बटाटे सोलल्यानंतर आपल्याला चिरून घ्यायचे बटाटे बारीक बारीक। आणि जे आपण शाबू टाकणार आहोत ते एकदम लास्टच्या भांड्यामध्ये तुम्ही काढा शाबू, कारण सुरुवातीला नका काढू, शेवटच्या भांड्यात काढून एकदम बारीक असा काढून घ्यायचा। आता हे तेल टाकलेले आहे आपण, जिरे मोहरी टाकून घ्यायची। तर हे आपण भाजी करून घेत आहोत बटाट्याची मोकळी, त्यासाठी कांदा टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये, आणि कांदा परतून घ्यायचा चांगला लालसर असा कांदा परतून घ्या। आणि त्यामध्ये आपण जे हिरवी मिरची वगैरे वाटलेली होती ना, लसण पण मध्येच टाकलेलं आहे, लसण आणि हिरवी मिरची, हे मीठ टाकलेले, हळद पावडर, आणि हे कढीपत्ता टाकलेला आहे। आणि नंतर हे बटाटे आपण चिरलेले टाकायचे। हे बघा, एकदम मस्त होते ही भाजी खायला। हिरवी मिरचीची, लाल मिरचीची चांगली होते, पण त्याच्यापेक्षा हिरवी मिरचीची भारी लागते डोशासोबत। आणि हा अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकून द्यायची मध्ये, खूप छान होते भाजी। आणि आता हे आपलं जे बॅटर तयार झालेले आपल्याला बनवून घ्यायचे आहेत डोसे। त्याच्यात थोडासा खायचा सोडा आणि मीठ टाकलेले मी। आता हे बघा, आपण वाटीनं असं डोसा पसरून घेणार आहोत। परत हाताने थोडासा पातळ करून घ्यायचा डोसा, आणि थोडंसं ह्याला प्लेटने झाकून ठेवायचं। हे बघा, असा कडक डोसा होतो तयार खाण्यासाठी। खूप छान बनतो डोसा। आणि डोसा मेन म्हणजे तुटत कसलाच नाही, कारण आपण मध्ये जो शाबू टाक